ओके. नमो बुद्धाय सविनय जय भीम. आज आपण रोहित दादांकडे आलेलो आहोत आणि आपल्याला माहित आहे की ही व्यक्ती काय आहे, किती प्रतिष्ठेच आहे आणि यांचं काम काय समाजामध्ये. सर्वजण आपण याला परिचित आहात. आज आम्ही रोहित दादांकडे यासाठी आलोय की अ, आझाद मैदानाला 16 तारखेला आपण निषेध एक जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. त्यासाठी आपण त्यांना निमंत्रण करायला आलो होतो. 16 तारखेला जो काही जन आक्रोश मोर्चा होत आहे आझाद मैदान येथे, तो विद्यापीठाच्या विरोधामध्ये आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू आणि कुलसचिवांच्या विद्यापीठातील भ्रष्टाचाराच्या कारभाराच्या विरोधामध्ये आहे. आणि त्यासाठी जी आपली मीमांसा बनते, गेले 7 महिने विद्यापीठाच्या गेटवरती, मुख्य प्रवेशद्वारावरती बसलेले आहेत. तर कशासाठी? तर पाली भाषा भवन मुंबई विद्यापीठामध्ये झालं पाहिजे. पाली विभागाला अनुदान मिळालं पाहिजे आणि भारतातील तळागाळातील विद्यार्थ्यांचं एक 300 किंवा 500 विद्यार्थ्यांचं वसतिगृह मुंबई विद्यापीठामध्ये झालं पाहिजे. तर त्यांची FIR मागे घेतली गेली पाहिजे. आणि अशा अनेक मागण्यांसाठी आपण आझाद मैदान येथे मोर्चा घेतलेला आहे. रोहितदादांसोबत अतिशय बोलताना खूप सकारात्मकता जाणवली. खूप इतकं जाणवलं की त्यांनी पूर्ण आपण शक्ती लावू आणि हे आंदोलन कसं यशस्वी होईल असा आशा आणि विश्वास त्यांनी मला या ठिकाणी दिलेला आहे. की नक्कीच रोहितदादा आणि रोहितदादांसारखे सर्वच जे समाजातील सर्व समाज बांधव असतील ते त्यांची एक नैतिक जबाबदारी म्हणून या आंदोलनाला यशस्वी करतील. हे आंदोलन, हे सत्याग्रह, पाली भाषेचं आंदोलन हे केवळ एकदम मीमांसा बनतेचं नाही, माझं तुमचं, कारण हे उद्याच्या भविष्याचं आंदोलन आहे. कारण उद्या तुमचेच मुलं धम्म शिकण्यासाठी, पाली शिकण्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये येणार आहे. ते मुंबई विद्यापीठ, ज्या मुंबई विद्यापीठामध्ये स्वतः बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं आहे, अशा मुंबई विद्यापीठामध्ये एक पाली भाषा विभाग, ज्याला 20 वर्ष झालं अजून शासनाने अनुदानित नाही केलेलं आहे, त्या मुंबई विद्यापीठामध्ये पाली भाषा भवन तयार नाही झालेलं आहे. ह्या मागण्या इतक्या रास्त असताना, विद्यापीठाचा अंतर्गत विषय असताना विद्यापीठाने सोडवलं नाही आणि आज वेळ आली आहे की आझाद मैदान येथे आपल्याला आंदोलन करावं लागते. तर मी आव्हान करतो की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये मोठ्या तनमन धनाने, मोठ्या शक्तीने, मोठ्या ताकदीने, हजारोच्या संख्येने सामील व्हावं. या रोहितदादांच्या आज ऑफिसमधून देखील मी आम्हा सर्वांना आव्हान करतो. धन्यवाद. माझ्याकडे आलेले आहेत आणि खूप मोठी समस्या आहे की मीमांसा बनतेजी आज फक्त एक पाली भवन आम्हाला मिळावं, जे आमच्या हक्काचं आहे, त्याला अनुदानित करावं तिथल्या जे काही स्टुडंट्स आहेत. पण त्याच्या विरोधामध्ये ही सिस्टम लागली, त्या सिस्टमच्या विरोधात आपण आहोत आणि त्याच्यामध्ये काही आपली लोक आहेत जे आपल्या विरोधात आहेत. म्हणजे काळ असा होता की बाबासाहेब आणि त्यांचे अनुयायी फक्त आपल्या फक्त मनुवाद्यांशी लढत होते. आज सो कॉल्ड आंबेडकरवाद्यांशी पण लढावं लागतंय आणि मनुवाद्यांशी पण